इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ भौतिक राशींचे मापन. प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणती अदिश राशी नाही? 1 लांबी, 2 रुंदी, 3 वेग, 4 घनता. बरोबर उत्तर. प्रश्न दुसरा. एमकेएस पद्धतीत वस्तुमान मोजण्याचे एकक कोणते? 1 किलोग्राम, 2 मीटर, 3 लिटर, 4 सेकंद. बरोबर उत्तर. प्रश्न तिसरा. क्षेत्रफळ मोजण्याचे एकक कोणते? 1 मीटर, 2 चौरस मीटर, 3 किलोग्राम, 4 ग्रॅम. बरोबर उत्तर. प्रश्न चौथा. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 1 60, 2 30, 3 50, 4 75. बरोबर उत्तर. प्रश्न पाचवा. खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे? 1 क्षेत्रफळ, 2 वस्तुमान, 3 तापमान, 4 विस्थापन. बरोबर उत्तर. प्रश्न सहावा. एमकेएस पद्धतीत लांबीचे एकक कोणते? 1 लिटर, 2 मीटर, 3 ग्रॅम, 4 सेकंद. बरोबर उत्तर. प्रश्न सातवा. कोणती राशी अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे? 1 वेग, 2 काळ, 3 चाल, 4 वजन. बरोबर उत्तर. प्रश्न आठवा. पृथ्वीच्या एका परिवलनास किती वेळ लागतो? 1 12 तास, 2 24 तास, 3 15 तास, 4 20 तास. बरोबर उत्तर. प्रश्न नववा. सीजीएस पद्धतीत काळ मोजण्याचे एकक कोणते? 1 तास, 2 मिनिट, 3 दिवस, 4 सेकंद. बरोबर उत्तर. प्रश्न 10वा. कोणत्या ग्रहावर आपल्याला चालता येणार नाही? 1 चंद्र, 2 पृथ्वी, 3 गुरु, 4 शुक्र. बरोबर उत्तर. प्रश्न 11वा. पदार्थातील द्रव्य संचयाला काय म्हणतात? 1 आकारमान, 2 वजन, 3 वस्तुमान, 4 मापन. बरोबर उत्तर. प्रश्न 12वा. वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला काय म्हणतात? 1 वस्तुमान, 2 वजन, 3 आकारमान, 4 घनता. बरोबर उत्तर.
प्रश्न 13वा. मापनासाठी कशाची आवश्यकता असते? 1. वजन, 2. आकारमान, 3. वस्तुमान, 4. प्रमाणित माप. बरोबर उत्तर. प्रश्न 14वा. आपल्याला वजन कशामुळे असते? 1. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे, 2. वस्तुमानामुळे, 3. आकारमानामुळे, 4. घनतेमुळे. बरोबर उत्तर.